विद्यार्थी मित्रो, आपण पेपर नंबर 10चा पहिला टॉपिक सुरू केलेला होता. त्यामध्ये पहिल्या टॉपिकचं जे तुलनात्मक राजकारण, त्याचं अर्थ, त्याची स्वरूप, व्याप्ती याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आज आपण त्याचा पुढचा जो भाग आहे की ज्याला आपण रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचं संबोधतो, स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच, हा आधुनिक राज्यशास्त्रातला एक महत्त्वाचा भाग मानलेला आहे, मानावा लागतो. आधुनिक राज्यशास्त्र हे 1950 नंतर चालू झालेलं आपल्याला दिसतं. या आधुनिक राज्यशास्त्रातला हा एक महत्त्वाचा अप्रोच आहे, रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन. प्रोफेसर गॅब्रियल आल्मंड, G.B. पॉवेल यांनी आपल्या तुलनात्मक राज्यशास्त्र, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, ए डेव्हलपमेंटल अप्रोच या ग्रंथात रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन मांडलेला आहे. रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन म्हणजे राजकीय व्यवस्थेकडून केली जाणारी कार्ये आणि अशी कार्ये की ज्या ठरलेल्या त्या रचना आहेत राजकीय व्यवस्थेत, त्या रचनेकडून ती कार्ये पूर्ण केली जातात. प्रत्येक रचना ही एका विशिष्ट कार्यासाठी निर्माण झालेली असते. मग उदाहरणार्थ टेबल घ्या. टेबलची रचना अशी केली जाते की त्या टेबलचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. त्याचं विशिष्ट आकार, त्याचा वरचा स्पेस, ते स्थिर राहावं म्हणून त्याला निर्माण केलेले 4 पाय, आणि मग हे जे व्यवस्थितपणे सगळे घटक कार्यरत राहतात त्याच वेळेला ते टेबल म्हणून उपयोगात येत असतं. तसं राजकीय व्यवस्थेमध्ये काही विशिष्ट अशा रचना तयार केलेल्या असतात. उदाहरणार्थ कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, प्रशासन विभाग, संरक्षण विभाग, वेगवेगळी खाती, उपखाती, या सगळ्या ज्या गोष्टी निर्माण केलेल्या असतात राजकीय व्यवस्थेत, त्या एक विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेले असतात आणि त्या ठरलेल्या कार्याला अनुसरून त्या रचनेनं आपली जबाबदारी पूर्ण करायची असते. मग त्या रचनेमध्ये अनेक कर्मचारी येत असतात, विभाग प्रमुख येत असतात, संधी नोकरवर्ग येत असतो. सगळे घटक ज्या वेळेला एकमेकाशी सहकार्य करून दिलेली जबाबदारी हे पूर्ण करतात, त्यावेळेला ती व्यवस्था यशस्वी होत असते. साधारणतः रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन हा आज आधुनिक काळात सगळ्याच सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. समाजशास्त्र, मानसशास्त्र या सामाजिक शास्त्रातून राज्यशास्त्रात आलेला हा एक दृष्टिकोन आहे. रचनात्मक कार्यवाद या संकल्पनेत व्यवस्था, रचना आणि कार्य, सिस्टम, स्ट्रक्चर अँड फंक्शन हे 3 घटक फार महत्त्वाचे आहेत. रचनेचा अभ्यास करून कार्य समजावून घेणं आणि त्या कार्यावरून व्यवस्थेचं स्वरूप जाणून घेणं याला रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन असं म्हटलं जातं. समाजात अनेक ज्या काय उपव्यवस्था असतात, मग त्या राजकीय असतील, शासकीय असतील, आर्थिक, सांस्कृतिक, अशा वेगवेगळ्या उपव्यवस्था आपल्याला समाजामध्ये दिसून येत असतात आणि समाजातल्या ज्या काही वेगवेगळ्या गरजा आहेत त्या गरजा या उपव्यवस्थेकडून पूर्ण केल्या जातात. आल्मंड यांच्या मते कार्य म्हणजे व्यवस्था टिकून राहण्याच्या दृष्टीने विशिष्ट हेतू किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केली जाणारी कृती होय. म्हणजे कार्य जर आपल्याला सिद्धीस न्यायचं असेल, पूर्णत्वास न्यायचं असेल, तर त्या हेतूनं आपल्याला उद्दिष्ट पहिल्यांदा ठरवली पाहिजेत
आणि त्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी प्रत्येकानं आपापलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, आपला सहभाग जो आहे तो प्रामाणिकपणे पूर्ण केला पाहिजे. विशिष्ट कार्य करण्यासाठी निर्माण केलेली एक जी रचना असते ती रचना या रचनात्मक कार्यवादामध्ये फार महत्त्वाची आहे. राजकीय व्यवस्थेत विविध उपव्यवस्था नेहमी कार्यरत असतात. प्रत्येक उपव्यवस्थेमध्ये रचना ही असतेच आणि त्या रचनेत व्यक्ती आपापल्या भूमिका, आपापले रोल व्यवस्थितपणे बजावत असतात. अशा दृश्य स्वरूपाच्या भूमिकांची योग्य मांडणी म्हणजेच रचना होय. अल्मंड यांच्या मते रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन म्हणजे कृतींचा आकृतिबंध होय. अल्मंड यांच्या मते रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन म्हणजे कृतींचा आकृतिबंध होय आणि अशा कृतीचा परिणाम म्हणजे कार्य होय. या रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनामध्ये अल्मंडनं हा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी राजकीय व्यवस्थेतील महत्त्वाचे जे 3 घटक आहेत, प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. साधारणतः ही शासनाची प्रमुख 3 अंग आहेत, 3 महत्त्वाचे घटक आहेत की ज्यामुळं राज्यकारभार केला जातो. व्यवस्थितपणे जनतेपर्यंत या सेवा पोहोचवण्याचं काम सरकार या वेगवेगळ्या उपव्यवस्थेकडून जनतेपर्यंत पोहोचत असतात. त्यासाठी चांगले कायदे करणे, त्याची चांगली अंमलबजावणी करणे, अंमलबजावणी करून कायदे करून लोकांना एक चांगलं जीवन, कल्याणकारी जीवन हे व्यवस्थितपणे व्यतीत करता यावं यासाठी हे 3 विभाग एकमेकाशी संलग्न असतात. किंबहुना असं म्हणता येईल आपल्याला की हे 3 विभाग एकमेकाच्या सहकार्यानं जनतेच्या देशापुढे असलेल्या आव्हानाचा व्यवस्थित निपटारा करत असतात. आता रचनात्मक कार्यवाद जाणून घेत असताना विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या 3 विभागामध्ये काही उपव्यवस्था आहेत. आता विधिमंडळामध्ये कुठल्या उपव्यवस्था आहेत? विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ. त्यामध्ये 2 सभागृह येतात, लोकसभा, राज्यसभा किंवा राज्य पातळीवर विधानसभा, विधान परिषद. आणि या सभागृहामध्ये महत्त्वाचे काही घटक असतात. आता लोकसभा घेतलं तर लोकसभेतला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे लोकसभेचा सभापती, स्पीकर असं म्हटलं जातं त्याला. तर स्पीकर, सभापती, त्याच्यानंतर उपसभापती, त्याच्यानंतर वेगवेगळे असलेले प्रतिनिधी सदस्य त्या सभागृहाचे. आता तुम्हाला माहिती आहे की लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत, राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत. ते सदस्य साधारणतः त्या सभागृहाला एक विशिष्ट दिशा देत असतात, सभागृहामध्ये चर्चा घडवून आणत असतात आणि त्यानुसार सभागृहात कायद्यांची, विधेयकांची निर्मिती होत असते. म्हणजे प्रतिनिधी हे फार महत्त्वाचे आहेत. 545 असू देत किंवा 250 असू देत, हे एकमेकाच्या सहकार्यानं, विचारविनिमयानं एखाद्या विधेयकावर साधक बाधक चर्चा करतात आणि त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करत असतात. म्हणजे प्रतिनिधी हे फार महत्त्वाचे आहेत. लोकसभेचा सभापती तर आहेच, उपसभापती तर आहेच, तर प्रतिनिधी हे सुद्धा फार महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्यानंतर सभागृहातला विरोधी पक्ष नेता, सत्तारूढ पक्षाचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री असतो. तो सुद्धा या विधिमंडळामध्ये महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करत असतो. त्याच्यानंतर पक्षप्रतोद, प्रत्येक पक्षाचे काही पक्षप्रतोद असतात, ते आपल्या पक्षाची भूमिका विधिमंडळामध्ये स्पष्ट करत असतात. त्याच्यानंतर मार्शल, सचिव, प्रेक्षक आणि शेवटी जनता, हे सगळे घटक साधारणतः विधिमंडळाला कार्यान्वित करत असतात. आणि चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाने जर आपली भूमिका पूर्ण केली तर विधिमंडळात चांगले विचार, त्याच्यावर चर्चा चांगली होईल, विधेयकं चांगली मांडली जातील, सरकारवर टीका टिप्पणी चांगली केली जाईल आणि त्यातून जनतेच्या, देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काय करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न हा विधिमंडळामध्ये, कायदे मंडळामध्ये केला जात असतो. त्याच्यानंतर दुसरा विभाग येतो तो म्हणजे कार्यकारी मंडळ, अंमलबजावणी करणारं मंडळ. आणि याच्या सुद्धा काही उपव्यवस्था आहेत.
आता यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कार्यकारी प्रमुख अर्थात कार्यकारी प्रमुख हा अंमलबजावणीचा कोण असतो तर साधारणतः मुख्यमंत्री आणि पंतप्रधान, म्हणजे राज्य पातळीवर मुख्यमंत्री आणि देश पातळीवर पंतप्रधान हे राजकीय कार्यकारी प्रमुख असतात. 5 वर्षासाठी सत्तेवर येत असतात. जोपर्यंत बहुमत आहे विधिमंडळामध्ये, त्यांना जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत ते आपल्या पदावर राहत असतात. संयुक्तिक जबाबदारीचं तत्व संसदीय शासन पद्धतीमध्ये फार महत्वाचं आहे आणि त्या आधारावर हे कार्यकारी मंडळ 5 वर्षे सत्तेवर राहत असतं. याच्यामध्ये पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ, म्हणजे मंत्री हा एक त्यातला घटक आहे, सचिव त्यातला एक घटक आहे, कनिष्ठ सचिव, अधीक्षक, शाखाधिकारी, मुख्य लिपिक, शिपाई इथपर्यंतचे सगळे जे काही घटक आहेत हे कार्यकारी मंडळाचे अंमलबजावणी करणारे महत्वाचे एक उपघटक आहेत आणि त्यांच्या सहकार्यातून कार्यकारी मंडळ अंमलबजावणीचं काम करत असतं. त्याच्यानंतर शासनाचं तिसरं महत्वाचा घटक म्हणजे न्यायमंडळ. न्याय हा राजकीय प्रक्रियेतील ज्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जात असतात त्यातली ही प्रक्रिया फार महत्वाची आहे, कारण याच्यावरच संपूर्ण राजकीय व्यवस्था, त्याचं अस्तित्व, त्याचा विकास, त्याचं यश हे सगळं यावर अवलंबून असतं. हा विभाग अलिप्त राहून या दोन्ही मंडळावर म्हणजे कायदे मंडळावर आणि न्याय मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो. न्याय विभाग घटनेचं रक्षण करतो. घटनेनुसार कायदे होतात किंवा नाही, घटनेनुसार त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही हे पाहण्याचं काम आपण न्याय मंडळाकडं दिलेलं आहे आणि न्यायमंडळ अगदी निपक्षपातीपणे या सगळ्या गोष्टींचा निपटारा करत असतं, न्याय देण्याचं काम करत असतं. प्रत्येक जनतेला आपल्या राज्यव्यवस्थेवर विश्वास बसावा, कार्यव्यवस्थेवर विश्वास बसावा यासाठी हे मंडळ फार अगदी व्यवस्थितपणे कार्यरत असलेलं आपल्याला दिसतं. आपण भारतानं एकेरी न्याय व्यवस्था स्वीकारलेली आहे. एकेरी न्याय व्यवस्था म्हणजे साधारणतः सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय, त्याच्यानंतर सेशन कोर्ट या एका विशिष्ट बाय द प्रॉपर चॅनल या पद्धतीनं संपूर्ण न्यायदानाचं काम चाललेलं असतं आणि या न्यायदानाच्या कार्यामध्ये सगळे घटक अत्यंत महत्वाची जबाबदारी पूर्ण करत असतात. आता वर देशाचे उच्च न्यायालय, देशाचं सर्वोच्च न्यायालय, अंतिम न्यायालय ज्याला म्हणतो आपण, सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट हे आणि त्याचे असलेले वेगवेगळे न्यायाधीश, सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची महत्वाची भूमिका आहे. बाकीचे इतर न्यायाधीश सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये कुठले घटक येत असतात? साधारणतः न्यायमंडळामध्ये सरन्यायाधीश, न्यायाधीश, आरोपी, साक्षीदार, जामीनदार, वकील, लेखनिक, बेलीफ आणि प्रेक्षक आणि शेवटी जनता या सगळ्यांचा रोल या न्यायमंडळामध्ये फार महत्वाचा आहे. म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्या राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळे जे काही उपव्यवस्था आहेत त्यांचं कार्य राजकीय व्यवस्था टिकवण्यासाठी फार महत्वाचं आहे असं अल्मंड यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात अल्मंडने राजकीय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचा विचार करून विश्लेषणात्मक पद्धतीनं हा रचनात्मक कार्यवाद मांडलेला आहे. प्रत्येक राजकीय व्यवस्थेची एक विशिष्ट अशी कार्यक्षमता निश्चितपणे ठरलेली असते आणि त्या राजकीय व्यवस्थेकडं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जनतेच्या मागण्या, इच्छा, अपेक्षा या व्यक्त होत असतात. अर्थात सगळंच लोकांच्या मते किंवा लोकांच्या इच्छा अपेक्षा सरकारला पूर्ण करणं शक्य नसतं. लोकांच्या अनेक इच्छा असतात. एक गरज पूर्ण झाली की त्या गरजेतून दुसरी गरज निर्माण होत असते. तरी परंतु लोक समाधानी होतील, लोकांचं सहजीवन जे काय आहे ते सहज जगणं शक्य होईल इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या राजकीय व्यवस्थेला कराव्याच लागतात आणि त्या केल्याशिवाय साधारणतः राजकीय व्यवस्था ही व्यवस्थितपणे जनताभिमुख आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. अल्मंडनं राजकीय व्यवस्थेचं विश्लेषण करत असताना आणि रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचं विश्लेषण करत असताना राजकीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत.
ती कुठली वैशिष्ट्ये आहेत तर प्रत्येक राजकीय व्यवस्थेत एक रचना निश्चित केलेली असते आणि असावीच लागते. जर आपल्याला साधारणपणे जनतेच्या आणि देशाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या कार्याची जर पूर्ती करायची असेल तर आपल्याला विकेंद्रीकरणाचं तत्व, कार्याचं विभाजन करून आपल्याला करावं लागत असतं. तर त्या अनुषंगानं राजकीय व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या रचना असलेल्या आपल्याला दिसतात आणि रचनेशिवाय राजकीय व्यवस्था ही कार्यरत होतच नाही. राजकीय व्यवस्थेच्या वेगवेगळ्या उपव्यवस्था आपल्याला दिसून येतात. प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये मग ती हुकुमशाही असू दे, लोकशाही असू दे, साम्यवादी असू दे, त्या प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये या वेगवेगळ्या रचना आढळून येत असतात आणि सर्व राजकीय व्यवस्थेतील कार्ये ही समान असतात. प्रत्येक राजकीय व्यवस्था जरी फरक असला तरी त्यांची कार्य मात्र ही समान असतात आणि त्या आधारावरच साम्यवादी असो किंवा लोकशाही असो तिथं कायद्याची निर्मिती, त्याची अंमलबजावणी, त्याचं न्यायदान ही कामं त्यांना करावीच लागतात. म्हणजे कार्ये ही प्रत्येक राजकीय व्यवस्थेत ठरलेली आहेत आणि राजकीय व्यवस्था बहुविध कार्य करत असते. राजकीय व्यवस्था स्थिर आणि विकसित व्हायची असेल तर त्यांना अनेक वेगवेगळी कार्ये आणि त्या कार्यांना सामोरं जावं लागत असतं आणि त्या अनुषंगानं कल्याणकारी राज्याची संकल्पना जर साकार करायची असेल तर विविध स्वरूपाची कार्य त्यांना. कल्याणकारी कामं म्हणजे कुठली? जनतेच्या इच्छा अपेक्षा ज्या काय आहेत आणि सरकारची जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या अधिकार सत्तेच्या पुढं जाऊन लोकांची वेगवेगळी जी काही कामं आहेत ती पूर्ण करणं आणि हे कल्याणकारी तत्व, वेलफेअर स्टेटचं तत्व हे स्वीकारणं हे प्रत्येक राजकीय व्यवस्थेचं आद्य कर्तव्य असतं आणि या अनुषंगानं संरक्षण, शांतता, सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, वाहतूक इत्यादी जे काही गोष्टी आहेत या समाजसेवेच्या या राजकीय व्यवस्थेकडून, प्रत्येक राजकीय व्यवस्थेकडून करावी लागत असतात. अर्थात प्रत्येक राजकीय व्यवस्था ही मिश्र संस्कृतीची असते. प्रत्येक राजकीय व्यवस्थेत जुन्या नव्या संस्कृतीचं काही मिश्र असं रसायन पाहावयास मिळतं आपल्याला. पारंपरिक संस्कृती असते, आधुनिक संस्कृती असते, यांचं व्यवस्थितपणे कॉम्बिनेशन करून आपल्याला आधुनिक राजकीय व्यवस्था ही जनताभिमुख कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी काही ठराविक ठरलेली जी काही राजकीय मूल्ये आहेत, प्रवृत्ती आहेत, रूढी परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत ते आपल्याला सांभाळावे लागतात. थोडक्यात काय तर प्रत्येक राजकीय व्यवस्था आणि त्याची एक संस्कृती ठरलेली असते आणि ती संस्कृती कायम ठेवून लोकांच्या पुढं या राजकीय व्यवस्थेला नेहमी कार्यप्रविष्ट व्हावं लागतं. बऱ्याच वेळेला काही टीका टिप्पणी होत असते, वादविवाद होत असतात, काही अनेक जण त्याच्यावर आक्षेप घेत असतात, पण त्या सगळ्यांना सामोरं जाऊन जास्तीत जास्त कल्याणकारी राज्य संकल्पना कशी आपल्याला निर्माण करता येईल याकडं अधिक लक्ष दिलं पाहिजे. शिवाय प्रत्येक राजकीय व्यवस्थेचं एक बाह्य परिस्थितीच्या अनुषंगानं त्याच्यावर एक प्रभाव असतो. समाजात जी राजकीय व्यवस्था असते त्याच्यावर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अभाव असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातले अनेक घटक जे काही आहेत, मग जागतिक बँक असेल, युनो असेल, आंतरराष्ट्रीय संघटना असतील, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा त्या संबंधित राजकीय व्यवस्थेवर प्रभाव पडत असतो. कारण प्रत्येक देशाला काही मित्र असतात, काही शत्रू असतात आणि त्या मित्र राष्ट्रांचा प्रभाव आपल्याला स्वीकारावा लागतो. त्या शत्रू राष्ट्रांना सामोरं जावं लागतं. काही वेळेला आंतरराष्ट्रीय जे काय आपले व्यवहार आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतात. अनेकांना मदत द्यावी लागते, आयात निर्यात करावी लागत असते. अशा अनेक आंतरराष्ट्रीय गोष्टी आहेत. त्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय गोष्टीमध्ये राजकीय व्यवस्थेला सामोरं जावं लागतं आणि आपला देश हा इतर देशापेक्षा कसा श्रेष्ठ आहे किंवा आपल्या देशाच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण करता येईल यासाठी प्रत्येक राजकीय व्यवस्था यांना त्या मार्गानं आपल्या असलेल्या निर्माण केलेल्या रचनेचा आधार घेऊन राजकीय व्यवस्था टिकवण्याचा, यशस्वी करण्याचा सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसतात. तर या पद्धतीनं आल्मंडनं हा रचनात्मक कार्यवादी सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. ओके, थँक्यू.